आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोटच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन। अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या 5 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे चक्रीय उपोषण चालू आहे। आज शासनाचा व बातम्या प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक म्हणून चक्क जागरण गोंधळ मांडण्यात आला। जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेब, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग, उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोट येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी व तालुकावासियांसाठी शेतकऱ्यांची पीक विमा त्वरित मिळावा, दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा, देगाव कालवा एक्सप्रेसचे 400 कोटी मंजूर झालेले निधी त्वरित मिळवून ताबडतोब काम चालू व्हावे, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे 368 कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे, अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव भरण्यात यावा, अक्कलकोट शहराचे अमृत योजनेचे 75 कोटी पाणी पुरवठ्याचा निधी त्वरित मिळून कामे चालू व्हावी, अक्कलकोट शहराला समर्थ नगराला दररोज पाणी पुरवठा करावा, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीमध्ये पेंडिंग असलेले डीसी मधील वीज डेपोचे निधी त्वरित मिळावा, करजगी ते कलबुर्गी रस्ता त्वरित मंजूर व्हावा, अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांना वळसंग येथे टोल माफी मिळावी। या सर्व मागण्यांसाठी तहसील अक्कलकोट कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत चक्रीय उपोषणासहित विविध लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले। हे आंदोलन दिनांक 11/7/2024 रोजी सुरुवात झाली। आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध सामाजिक संघटनेच्या तालुक्यातील रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब उपस्थित राहून पाठिंबा दिला। शिवसेनेचे विधानसभा संघटक शरण सुरवसे, शेतकरी सेना तालुका संघटक महांतेश हातुरे, शहर प्रमुख मल्लू अरवतकल, सोपान निकते, श्रीशैल स्वामी, मेहमूद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंदे नवाज कोरबू, शहराध्यक्ष राम जाधव, बसवराज पुजारी, सिद्धाराम बिराजदार, मल्लू कल्याणी, मुरगेंद्र मुंडेनकरी, संतोष टोनपे यांसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।